तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचंच आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जंतर मंतर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की गेल्या 30 दिवसापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. आणि हे आंदोलन कशासाठी चालू आहे तर जे नीटचे अभ्यास करणारे जे 20पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना न्याय भेटावा म्हणून हे आंदोलन चालू आहे. याचबरोबर ही जी शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षण पद्धती आहे देशामध्ये, संपूर्ण या शिक्षण व्यवस्थेला कीड लागलेली आहे अक्षरशः भ्रष्टाचाराची. याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी एक उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आणि त्यांनी तो द्यावा, त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी, सरकारने अकाउंटेबिलिटी स्वीकारावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. याच्यासाठी हे जंतर मंतर या ठिकाणी गेल्या 30 दिवसापासून आंदोलन चालू आहे. आणि गेल्या 25 दिवसापासून सोनम वांगचुक सरांचं आमरण उपोषण चालू आहे, परंतु यावर अजून कोणताही तोडगा निघालेला नाही. तर याच्यावरतीच जे 20 जुलैला चलो संसद हा मार्च झाला होता. या मार्चमध्ये तुम्हाला माहिती असेल की सरकारने कशाप्रकारे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यावरती अमानुष्यप्रमाणे एकदम क्रुएल्टी आणि एकदम ब्रुटली त्यांच्यावरती लाठीचार्ज केला, त्यांच्यावरती अश्रूंचे गोळे फेकण्यात आले. कशाचीही पर्वा न करता विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आले. सरकारने जरासुद्धा थोडासुद्धा विचार केला नाही की हे आपल्याच देशाचे नागरिक आहेत. त्यांनी अक्षरशः जसं की धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं होतं की हे जे जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन करणारे आहेत ते म्हणजे दहशतगर्दो की बी टीम. तर त्यांनी हे बी टीम समजूनच मारलेलं आहे का असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण खूप ब्रुटल आणि क्रुएल्टी हे ॲट्रॉसिटीज खूप प्रमाणामध्ये झालेली आहेत या आंदोलनामध्ये. महिलांना तर विचारूच नका. पोलिसांनी कशाप्रकारे जर जे जनतेचे रक्षक असतात तेच रक्षक जर महिलांना देशाच्या कॅपिटलमध्ये अशाप्रमाणे मारहाण करत असतील, म्हणजे खूप विचित्रप्रमाणे मारहाण महिलांना त्यांनी केलेली आहे. याच ॲट्रॉसिटीवरती दिल्ली पोलिसांच्या एक लॉयर्सनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाला सो मोठं ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं की तुम्ही दिल्ली पोलिसांवरती ॲक्शन्स घ्या. तर यावरती आपले जे CJ आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांतजी, तर त्यांनी काय म्हटलं तर ते म्हणतात वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हिडिओज. म्हणजे जे व्हिडिओज सर्क्युलेट होत आहेत इंटरनेटवरती, ज्याप्रमाणे पोलीस हे विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत त्या व्हिडिओजवरती वी don't have interest in those videos. We don't have time to watch that also. CJ tells lawyers who said there are videos showing police atrocities. तर ह्या आंदोलनाची सुरुवात झाली होती CGI पासूनच. या आंदोलनाची सुरुवात आणि ठिणगी पाडलेली होती CGI सूर्यकांत यांनीच. या देशातल्या शांत बसलेल्या झोपलेल्या तरुणाला कॉक्रोच म्हणत, दे डोंट हॅव एनी वर्क, दे डोंट हॅव एनी एम्प्लॉयमेंट, सो दे आर बिकम सम ऑफ ॲक्टिविस्ट असं म्हणत त्यांनी या भारताच्या तरुणाला जागं केलं. त्यातूनच आता ही ठिणगी पडलेली आहे. ही ठिणगी आता संपूर्ण देशभरात पसरत आहे. महाराष्ट्रामध्ये जागोजागी आंदोलनं आता झालेली आहेत. याच्यानंतर देशामध्ये आंदोलन होत आहे ना आता. तर अशी ही बातमी समोर आली, असे व्हिडिओज समोर आलेत की पटनामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं जे आयसाचे स्टुडंट आहेत, म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनचे, या आयसाच्या स्टुडंटनी पटनामध्ये सुद्धा आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनावरती पोलिसांनी अक्षरशः जसं दिल्लीमध्ये केलं, म्हणजे अश्रूंचे गोळे विद्यार्थ्यांवरती फेकलेले आहेत. त्याच्यानंतर लाठीचार्जसुद्धा पटनामध्ये विद्यार्थ्यांवरती झालेला आहे. तर अशा प्रकारे आता हे आंदोलन खूप मोठं वळण घेताना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारने यावरती लवकरात लवकर आपला जो युग आहे तो साईडला ठेवून यावरती विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आणि खूप राजकीय घडामोडी सध्या घडत आहेत. तुम्हाला माहिती असेल की काल थेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी थेट पंतप्रधान यांच्या आवासाच्या बाहेर जाऊन तिथे धरणं प्रदर्शन केलं. आणि या धरणं प्रदर्शनामध्ये पोलिसांनी ऑपोजिशन लीडरला ताब्यात घेतलं. याला तर आता जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते तर म्हणतायत की ही ब्लॅक डे फॉर द डेमोक्रेसी. धरणं प्रदर्शन देण्यामागे एकच कारण होते की त्यांनी जे स्पीकरला रिक्वेस्ट केली होती की गिव्ह अस सम टाईम टू डिस्कस द पेपर लीक्स, द नीट इशू, द ऑनगोईंग प्रोटेस्ट अँड लाठीचार्ज ऑन द स्टुडंट्स इन दिल्ली ॲट जंतर मंतर. त्याला तुम्ही परवानगी द्या. तर
सरकारने याला परवानगी हाऊसमध्ये डिस्कशन करण्यासाठी परवानगी दिली नाही. याच्यासाठीच राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन धरणं प्रदर्शन केलं पंतप्रधानांच्या आवासाच्या समोरच. परंतु सरकारने काय केलं, सरकारने यांना डिटेन केलं, त्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर काही काळानंतर सोडून दिलं. परंतु अपोजिशन लीडरला ताब्यात घेणं ब्लॅक डे फॉर डेमोक्रेसी असं अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी आणि काँग्रेसने म्हटलेलं आहे. तर बघत राहा व्हिडिओज तुम्ही, मॅसेज व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.